हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। यहाँ पर कुछ मराठी के शब्द हैं और ये शब्द कमेंट में आए थे कि दोघ, दोन्ही, दोघांना और दोघांनी, इनका डिफरेंस बताइए। तो सबसे पहले हम इनका हिंदी जान लेते हैं कि दोघ दोघे रहेंगे तो दोनों हिंदी अर्थ है, दोघांना दोनों को, दोघांनी दोनों ने, और लास्ट में दोन्ही मतलब के दोनों। तो हो गया यहाँ पर इनका हिंदी अर्थ। अब इनका डिफरेंस हम वाक्यों के ज़रिए समझेंगे, ठीक है। तो वीडियो को बिना स्किप करें इनका डिफरेंस समझिए और वीडियो पूरा देखिए। तो दोनों का मराठी अर्थ है दोघ या फिर दोघे। चलिए वाक्य बनाते हैं। दोनों कहाँ गए? अगर हमें डेली बोलचाल में कहना है कि दोनों कहाँ गए, मराठी में कहेंगे दोघ कुठे गेले, दोघ कुठे गेले। अगर औपचारिकता में कहना हो तो दोघे कुठे गेले, ठीक है। दोनों शांत बैठो, इसको हम कहेंगे दोघ शांत बसा। अगर लड़कियां है तब हम कहेंगे दोघी शांत बसा, ठीक है। लड़कियां रही तो दोघी कहेंगे, इतना याद रखना है आपको। तुम दोनों कब आओगे? तो तुम दोनों को तुम्ही दोघ कधी येणार या फिर तुम्ही दोघे कधी येणार, पर डेली बोलचाल में दोघ भी कह सकते। वे दोनों जोर से हंसे, ती दोघं जोरात हसली या फिर ते दोघे जोरात हसले, ठीक है। नेक्स्ट सेंटेंस देखते हैं। दोनों मिलकर पढ़ाई करो, इसे हम कहेंगे मराठी में दोघे मिळून अभ्यास करा, दोघं मिळून अभ्यास करा। दोनों बहुत दिनों बाद मिले, दोघं खूप दिवसानंतर भेटले, दोघं खूप दिवसानंतर भेटले। ये दोनों क्या बात कर रहे हैं? हे दोघं काय बोलत आहेत? हे दोघं काय बोलत आहेत? आज दोनों छुट्टी पर है, आज दोघं सुट्टीवर आहेत, आज दोघं सुट्टीवर आहेत। दोनों एक ही स्कूल में पढ़ते हैं, दोघं एकच शाळेत शिकतात, दोघं एकच शाळेत शिकतात। वे दोनों अब घर पहुंचे, ते दोघं आता घरी पोचले, ते दोघं आता घरी पोचले। आइए अब दोनों मतलब के दोन्ही, मुझे दोनों रंग पसंद है। तो दोनों को हम कहेंगे दोन्ही, मतलब मला दोन्ही रंग आवडतात, मला दोन्ही रंग आवडतात। दोनों भाई बहुत मेहनती है, दोन्ही भाऊ खूप मेहनती आहेत, दोन्ही भाऊ खूप मेहनती आहेत। दोनों में से कोई एक चुनो, दोन्ही पैकी एक निवडा, दोन्ही पैकी एक निवडा। दोनों ही तस्वीरें सुंदर है, दोन्ही चित्रे सुंदर आहेत, दोन्ही चित्रे सुंदर आहेत। दोनों तरफ रास्ता बंद है, दोन्ही बाजूंनी रस्ता बंद आहे, दोन्ही बाजूंनी रस्ता बंद आहे। मेरे पास दोनों किताबें हैं, माझ्याकडे दोन्ही पुस्तके आहेत, माझ्याकडे दोन्ही पुस्तके आहेत। अपने दोनों हाथ ऊपर करो, तुझे दोन्ही हात वर कर, तुझे दोन्ही हात वर कर। उसने दोनों हाथों से तालियां बजाई, त्याने दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्या, त्याने दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्या। मुझे चाय कॉफी दोनों चलेगी, मला चहा कॉफी दोन्ही चालतील, मला चहा कॉफी दोन्ही चालतील। परीक्षा में दोनों प्रश्न आसान थे, परीक्षेत दोन्ही प्रश्न सोपे होते, परीक्षेत दोन्ही प्रश्न सोपे होते। सभी शब्दों पर 10-10 वाक्य है। अब नेक्स्ट शब्द है हमारा दोनों को, मतलब दोघांना। मैं उन दोनों को जानता हूँ, मी त्या दोघांना ओळखतो, मी त्या दोघांना ओळखतो। दोनों को मतलब दोघांना। पुलिस ने उन दोनों को पकड़ लिया, पोलिसांनी त्या दोघांना पकडले, पोलिसांनी त्या दोघांना पकडले। सर ने उन दोनों को सजा दी, सरांनी त्या दोघांना शिक्षा केली, सरांनी त्या दोघांना शिक्षा केली। क्या तुम्हें उन दोनों से मिलना है? तुला त्या दोघांना भेटायचे आहे का? तुला त्या दोघांना भेटायचे आहे का?
माँ ने उन दोनों को खाने पर बुलाया. आईने त्या दोघांना जेवायला बोलावले. आईने त्या दोघांना जेवायला बोलावले. उन दोनों को ये बात पता नहीं है. त्या दोघांना ही गोष्ट माहीत नाही. त्या दोघांना ही गोष्ट माहीत नाही. क्या तुम उन दोनों की मदद करोगे? तू त्या दोघांना मदत करशील का? तू त्या दोघांना मदत करशील का? मैंने दोनों को बराबर हिस्सा दिया. मी दोघांना समान वाटा दिला. मी दोघांना समान वाटा दिला. उन दोनों को क्रिकेट खेलना पसंद है. त्या दोघांना क्रिकेट खेळायला आवडते. त्या दोघांना क्रिकेट खेळायला आवडते. भगवान उन दोनों को खुश रखे. देव त्या दोघांना सुखात ठेवावे. देव त्या दोघांना सुखात ठेवावे. अब लास्ट शब्द है हमारा दोनों ने, मतलब के दोघांनी. उन दोनों ने बहुत मेहनत की. त्या दोघांनी खूप मेहनत केली. त्या दोघांनी खूप मेहनत केली. आज दोनों ने साथ में खाना खाया. आज दोघांनी एकत्र जेवण केले. आज दोघांनी एकत्र जेवण केले. उन दोनों ने नया घर खरीदा. त्या दोघांनी नवीन घर विकत घेतले. त्या दोघांनी नवीन घर विकत घेतले. क्या तुम दोनों ने ये काम पूरा किया? तुम्ही दोघांनी हे काम पूर्ण केले का? तुम्ही दोघांनी हे काम पूर्ण केले का? उन दोनों ने एक दूसरे को वचन दिया. त्या दोघांनी एकमेकांना वचन दिले. त्या दोघांनी एकमेकांना वचन दिले. दोनों ने मिलकर काम किया. दोघांनी मिळून काम केले. दोघांनी मिळून काम केले. उन दोनों ने मेरी बहुत मदद की. त्या दोघांनी माझी खूप मदत केली. त्या दोघांनी माझी खूप मदत केली. दोनों ने बाहर जाने का फैसला किया. दोघांनी बाहेर जायचे ठरवले. दोघांनी बाहेर जायचे ठरवले. उन दोनों ने ये खबर सबको बताई. त्या दोघांनी ही बातमी सर्वांना सांगितली. त्या दोघांनी ही बातमी सर्वांना सांगितली. उन दोनों ने मैच जीता. त्या दोघांनी मैच जिंकली. त्या दोघांनी मैच जिंकली. अगर आपको भी कुछ हिंदी शब्द की मराठी जाननी हो तो ज़रूर कमेंट करें और ऐसे ही हिंदी से मराठी सीखते रहें. वीडियो पसंद आई हो तो लाइक शेयर सब्सक्राइब करना न भूलें.